नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलं विष. धक्कादायक कारण समोर. सर्वसामान्यांना 24% व्याजदराचा आमिष दाखवला. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरात भिशीची रक्कम वेळेत परत देणं शक्य न झाल्यानं भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांकडून त्यांच्या पैशाच्या परताव्यासाठी तगादा लावलेला जात होता. वाढत्या दबावामुळे मोरे यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार फुलेवाडीतील एका पतसंस्थेत मोरे हे गुंतवणूकदारांकडून भिशी गोळा करण्याचं काम पाहत होते. वर्षाला तब्बल 24% व्याजदराचा आमिष दाखवून या भिशीत अनेक नागरिकांनी गुंतवणूक केली होती. परिसरातील सर्वसामान्य लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले असल्यानं परतावा वेळेत मिळावा अशी मागणी ते मोरे यांच्याकडे सातत्याने करत होते. दरम्यान भिशीची रक्कम परत देण्यात उशीर होत असल्यानं गुंतवणूकदारांचा सूर अधिक आक्रमक झाला होता. सर्वांना 9 ऑक्टोबर रोजी पैसे देऊ असा संदेश देत त्यांना कार्यालयाजवळ बोलावण्यात आलं होतं. मात्र ठरलेल्या दिवशी गुंतवणूकदारांची मोठी गर्दी झाल्यानंतर तणावाच्या वातावरणात मोरे यांनी विष प्राशन केलं. गुरुवारी भिशी फुटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांनी संस्थेच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. रात्री 9:30च्या सुमारास 200हून अधिक गुंतवणूकदार तिथे जमा झाल्याचं साक्षीदारांचं म्हणणं आहे. या भिशीत सुमारे 8 कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.